आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या मुंबईच्या नेत्यांची शरद पवार यांच्याबरोबर एक बैठक पार पडली। या बैठकीमागचं कारण होतं ते म्हणजे आगामी मुंबई महानगरपालिका आणि या पालिकेमध्ये कोणाबरोबर युती करायची। कारण की काय, काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी म्हणजेच मुंबईच्या काही नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि त्यांचं म्हणणं असं होतं की राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही एक नैसर्गिक आघाडी आहे आणि तीच मुंबईमध्ये लढली पाहिजे। पण आज शरद पवार यांनी थेट ग्रीन सिग्नल दिलाय, ते म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला, की आपण या पक्षासोबत म्हणजेच महाविकास आघाडी संपूर्ण मिळून मुंबई महानगरपालिका ही लढवू। मग मनसेचा काय होणार असा एक प्रश्न देखील उपस्थित होतो। यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आहेत। ताई, एकंदरीत आज शरद पवार यांची भूमिका आणि कुठेतरी उद्धव ठाकरे गटाला आपण एकत्र घेऊन मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवू। कालपर्यंतच्या बातम्यांमध्ये जे आपल्याला दाखवलं जात होतं की महाविकास आघाडी याच्यामध्ये बिघाडी वगैरे, माननीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेबांनी आज ती सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन महाविकास आघाडी ही इंटॅक्ट राहील, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे त्या संपूर्ण महाविकास आघाडीचे शरदचंद्रजी पवार साहेबां आणि उद्धवजी हे आणि काँग्रेस हे सर्व पक्षाचे प्रमुख एकत्रित राहून लढतील असं तरी आपल्या माध्यमातून आता ते कळतं आहे आणि ती चांगली गोष्ट आहे येणाऱ्या निवडणुकीसाठी। त्यामुळे जे काय मधल्या ह्याच्यात चालू होतं म्हणूनच आम्ही कुठली प्रतिक्रिया देत नव्हतो की काय ते एकदा वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरवू दे, मग आपण बोला। आम्हाला त्या गोष्टीबद्दल आनंद आहे। पण दोन भाऊ एकत्र येतात आणि सगळीकडे एक चर्चा लागली, ते म्हणजे मुंबई महानगरपालिका हे मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र लढेल। तर ह्याकडे आणि काँग्रेसचा पण त्याला विरोध आहे, कारण की महाविकास आघाडी एक आपलं पाहिलं, तुम्ही विधानसभा लढवली, लोकसभा लढवली, तर अनेक जणांची अशी इच्छा आहे की महानगरपालिका पण महाविकास आघाडीमध्ये लढवली गेली पाहिजे, पण काँग्रेसचा मनसेला नकार आहे। मुळामध्ये या सगळ्या गोष्टी जेव्हा मीडियात नाही येत होतं तेव्हाही उद्धवजी शांत होते। आताही काल किंवा आज सकाळी वर्षाताई गायकवाड यांनीही जाऊन उद्धवजींची भेट घेतली असं आपल्याच माध्यमातून आम्हाला कळतंय आणि ते बरोबर आहे की भेटणं वगैरे। परंतु आज आत्ता 15-20 मिनिटापूर्वी तुमच्याच माध्यमातून कळतंय की आपली एक आघाडी असणं गरजेची आहे आणि ती होणार, ती चांगली गोष्ट आहे। नाही ताई, पण आता असं झालंय की महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते हे म्हणतात की मनसे पाहिजे, पण मुंबई काँग्रेस आहे त्यांचा विरोध आहे मनसेला। नाही, मुळामध्ये मनसे पक्ष याने कायम म्हणजे मी जरी आम्ही दोन्ही पक्ष वेगळे असले तरी जाणी कारण नसताना ह्या मुंबईत भाषिक वाद निर्माण करणं, कोणाच्या तरी जीवावर कुठला तरी नेता येतो आणि काही बरळून जातो आणि बऱ्यापैकी काही लोकांनी अन्याय पण केले, तर त्या लोकांच्या विरोधात उभं राहून म्हणजे त्यांनी कुठच्याही भाषिक वादाला नाही हे केलं। जी व्यक्ती कारण नसताना वाद वाढवत आहेत त्या व्यक्तीला त्यांनी केलंय, ठीक नाही असं नाही म्हणता येणार, पण याचा अर्थ मनसे सगळ्या भाषिकांच्या विरोधात आहे वगैरे हे चित्र आत्ता तरी नाही। पण काँग्रेस मुंबई, मी परत एकदा म्हणतो, मुंबई काँग्रेसचा मनसेला विरोध आहे, पण ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाबरोबर जाण्यासाठी इच्छुक आहेत, पण त्यांना मनसे नकोय। नाही, आता कोणाला काय हवंय आणि कोणाला काय नकोय ते त्यांचे नेते ठरवतील। कारण की हर्षवर्धन सपकाळ यांचं एक वक्तव्य सांगतो, ते म्हणत होते आम्हाला तिसरा भिडू नको। भाई जगतापांची आपण वक्तव्य पाहिली, मी ऐकलंय, सगळं ऐकलंय। सगळे वरिष्ठ नेते आहेत ह्या मुंबईमधले, त्यामुळे त्यांच्या पातळीवर जे त्यांनी म्हटलंय ते आमचे वरिष्ठ नेते त्याला उत्तर देतील किंवा काय ते जे काही होईल समीकरण ते येईल आमच्यापर्यंत। पण ताई, जर चारही पक्ष म्हणजे मनसे, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या चौघांनी म्हणून महानगरपालिका लढवली तर निश्चित यश येईल आपल्याला। हो, 100%। कारण नाही म्हटलं जे डावपेच आज खेळले जात आहेत
म्हणजे आम्ही आता ती उदाहरणं देणार नाही, त्याच्याबद्दल त्यांनी बरेच काय 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 हे करतायत, पण ते किमान मुंबईत तरी नाही चालणार. आता आपण माहिती असेल की काँग्रेसचे एक म्हणजे पर्टिक्युलर असतं की एक दिल्लीतून काही निर्णय यायचे असतात. तर या संदर्भात उद्धव ठाकरे असतील किंवा वरिष्ठ नेते असतील हे राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊ शकतात आगामी काळामध्ये मनसेसाठी? नाही नाही, मुळामध्ये माझे पक्षप्रमुख काय करतील हे मी सांगण्यापेक्षा ते स्वतः प्रेस घेऊन सांगतायत. त्यामुळे त्यांच्या भूमिका ज्या ज्या येतात त्या वेळोवेळी आपल्याला कळत जाईल. आम्ही पक्षाचे प्रवक्ते नक्की आहोत. आमच्याकडे जे काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्यावेळेला पक्षाची भूमिका काय असेल ती आम्ही मांडतो. त्यामुळे उद्धवजींकडनं जेव्हा काही आम्हाला निर्णय येतात आले की मग त्याच्या भाष्य. एक शेवटचा प्रश्न, मुंबई काँग्रेस ही एकटी पडली आहे का मनसेच्या भूमिकेमध्ये? कारण की मी परत एकदा म्हणतो की राष्ट्रीय जे काँग्रेस आहे म्हणजे महाराष्ट्राचं ते म्हणतायत की मनसे पाहिजे, पण मुंबई काँग्रेसचा विरोध आहे. शरद पवार असतील आणि आपला पक्ष असेल हे पण म्हणतात की मनसे पाहिजे, म्हणून मुंबई काँग्रेस एकटी पडली. मुंबईच्या जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत त्यांना आता का नकोय ते त्यांच्या वरिष्ठ विचारूनच घेतील. आणि त्यांच्याकडे ती आजही पद्धत आहे की जे दिल्लीवरना किंवा त्यांच्या वरिष्ठांनी सांगितल्यानंतर ऐकणारी लोक आहेत. त्यामुळे ह्या इलेक्शनच्या आधी अशी वादळं असे हे सगळं होत असतं. आपण लगेच त्या गोष्टीवर काहीतरी बोलणं आता तरी ते उचित होणार नाही. यामध्ये आपल्याबरोबर किशोरीताई त्यांनी सांगितलंय की चारही पक्ष हे महानगरपालिका एकत्र लढले तर नक्की यश येईल. कॅमेरामन धर्मेंद्र पांडेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.